येळावी जिल्हा परिषद गटातून संजय पाटील यांचा अपक्ष अर्ज दाखल। तासगाव तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत येळावी जिल्हा परिषद गटातून तुर्ची येथील माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी सविता लष्करे यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी येळावी जिल्हा परिषद गटातील येळावी, राजापूर, तुर्ची, नागाव, निमणे, वासुंबे, जुळेवाडी, नेहरूनगर व बेंद्री या गावातील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी संजय दादा पाटील, जिल्हा परिषद सदस्य, येळावी गट। आता मी दुसऱ्या वेळेला येळावी जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवतोय। खरं तर मी पक्षाकडे मागणी केली, पण अजून पक्षाचा निर्णय न आल्यामुळे आज मी या ठिकाणी लोकांच्या, माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या आग्रहाखातर आज या ठिकाणी मी अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे। या माझ्या आयुष्यातल्या वयाच्या 11 वर्षापासून मी या ठिकाणी राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये काम करतोय। या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा कुठल्याही प्रकारचाही नसताना, लवलेश नसताना मी 97ला शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरती निवडून आलो। सुरुवातीला जिल्ह्यामध्ये पहिला सदस्य म्हणून निवडण्याचा मान मिळाला। त्यानंतर 2007 पासून या ठिकाणी मी राष्ट्रवादी पक्षामध्ये काम करतोय। गेल्या निवडणुकीला मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून अटीतटीच्या निवडणुकीमध्ये निवडून आलो। निवडून आल्यानंतर मी अगदी ताकदीनं या ठिकाणी 5 वर्ष लोकांची सेवा केली। विरोधात असताना कामं या ठिकाणी भांडून आणली। जिल्हा परिषदमधला माझा जर इतिहास बघितला, जिल्हा परिषद माझ्या जर क्लिपा बघितल्या, तर या ठिकाणी मी जिल्हा परिषदमध्ये सर्वसामान्य जनतेसाठी किती ताकदीनं भांडलो हे या ठिकाणी त्या क्लिपातून दिसून येईल। आणि अगदी तळागाळातल्या माणसापासून या ठिकाणी मी लोकांची सेवा करतो। अगदी कुठल्याही गावातला एखादा माणूस कुठल्याही कारणानं मयत झाला तरी त्याचं सगळं कळेपर्यंत मी त्या ठिकाणावरून हलत नाही। कोविडच्या 2 वर्षाच्या काळामध्ये सगळी नेते मंडळी घरात बसली, पण एकटा मी मतदारसंघामध्ये माझी दवाखान्याची टीम घेऊन फिरत होतो आणि कितीतरी लोकांना या ठिकाणी मी हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून द्यायचे असतील किंवा त्यांचा औषधाचा उपचाराचा खर्च पेलत नसेल, त्या सगळ्या लोकांना मी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं त्यांची सेवा करून माझ्या मतदारसंघातले कमीत कमी 150 ते 200 लोकांना मी या ठिकाणी बेड मिळवून देणं त्यांना। आणि काय दुर्दैवानं एखाद्याचा मृत्यू झाला तर त्या कोविडच्या काळामध्ये स्वतः या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये जाऊन मी स्वतः धन दिले, ते जॅकेट घालून, आणि स्मशानभूमीमध्ये कुठल्याही प्रकार, आणि असं नाही की मी पॉझिटिव्ह येऊन म्हणून थांबलो नाही। मी या ठिकाणी जिथं पॉझिटिव्ह पेशंट आहे त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याच्या कॉटवरती बसून त्याला धीर दिला आणि कितीतरी पेशंट मी या ठिकाणी सळले केलेत। त्यामुळे या येळावी जिल्हा परिषद मतदारसंघातली जनता मी कुठल्याही पक्षातनं कसाही उभा राहो, मला 100% निवडून देतील मला खात्री आहे। त्यामुळे मी या ठिकाणी अर्ज भरलेला आहे। आणि अर्ज भरत असताना सुद्धा मी आज भरा येणार नव्हतो, का तर सद्गुरू संत बाळमामाचा पारायण सोहळा माझ्या इथं चालू आहे। मी 7 दिवस 15 वर्षातला इतिहास आहे माझा। मी कधीही पारायण सोहळ्यापासून घरापासून बाजूला गेलो नाही, पण आज या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी या ठिकाणी फक्त सही करायला म्हणून या ठिकाणी तहसीलदार ऑफिसमध्ये आलोय। आणि आता इथनं गेल्यानंतर सुद्धा माझा अजून 2 दिवस पारायण सोहळा चालू राहणार आहे। त्यामुळे या मतदारसंघातली तमाम जनता, मी एक सर्वसामान्य नेता म्हणून, सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी पैशाचा विचार केला नाही, नेत्यांच्यासाठी लढलो आजपर्यंत। तुम्ही जर माझा इतिहास बघितला, माझी जर या ठिकाणी बँक खाती बघितली आणि माझं जर स्टेटमेंट बघितली, तर तुम्हाला कळेल की माझ्या राजकारणामध्ये माझी मिसेस 5 वर्ष सभापती, मी जिल्हा परिषद सदस्य, मी पंचायत समिती सदस्य, एवढं सगळं असताना सुद्धा मी या ठिकाणी सामान्य कसा राहिलो हे जर तुम्ही ते सगळं रेकॉर्ड बघितलं तर कळेल। त्यामुळे मी पैशापेक्षा मी सामान्य जनता, सामान्य जनतेची सेवा आणि काम या सगळ्या गोष्टीवरती ठाम राहिलो आणि जिथं राहिलो तिथं प्रामाणिक राहिलो। कधीही कुठल्याही पद्धतीची गद्दारी केली नाही, नेत्याशी प्रामाणिक राहिलो, पक्षाची प्रामाणिक राहिलो। त्यामुळे माझी स्वतःची इच्छा आहे की आणि माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, पक्षानं
मलाच उमेदवारी द्यायला हवी आणि मला उमेदवारी माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, उमेदवारी पक्षानं न देऊ किंवा न देऊ, तुम्ही ताकदीने निवडणूक लढवायची आहे आणि आम्ही तुमच्यासाठी स्वतःचा खर्च करून या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाणार आणि ही निवडणूक मी 100% जिंकणार. महाराष्ट्र मराठी न्यूज तासगाव. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा. महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा.